उबाटा समूह के गुहागर तालुका प्रमुख जितेंद्र चौहान ने एक प्रेस कॉन्फ्रेंस करके अपने निष्कासन पर सफाई दी। उन्होंने खेद व्यक्त करते हुए कहा कि पिछले 5 सालों से मेरी लगातार आलोचना हो रही है, लेकिन पार्टी से मेरे निष्कासन का असली कारण आज तक समझ में नहीं आया है। चौहान ने कहा कि मैं पार्टी के प्रति वफादार रहा हूं और ईमानदारी से काम किया है। मैंने संगठन निर्माण से लेकर पार्टी को आगे बढ़ाने का निरंतर प्रयास किया है, फिर भी मेरी आलोचना करने वालों ने गलत जानकारी फैलाई और गलतफहमी पैदा की। मैं निजी काम से मिलने गया था, लेकिन इसका अलग मतलब निकाला गया। अगर मेरे जैसे कार्यकर्ता को निष्कासित किया जा रहा है तो आम कार्यकर्ताओं का क्या होगा। उन्होंने ये भी सवाल उठाया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने पूरे मामले की जांच और सच्चाई सामने लाने की मांग की। मी जितेंद्र लक्ष्मण चव्हाण, राहणार रामपूर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो। आणि जे काय माझी उबाटा पक्षामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला, त्या संदर्भात माझी व्यथा म्हणा, माझे विचार म्हणा, हे माझे मत मांडण्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे। मुख्य म्हणजे त्या बातमीमध्ये पक्षविरोधी कारवाई मी केल्या म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आली। पक्षविरोधी कारवाई काम म्हणजे काय असतं, मी कधी यांच्याकडे कुठले पुरावे आहेत का मी पक्षविरोधी काम केलं आहे? आत्ता निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाली, खासदारकी झाली, आमदारकी झाली, तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का? आणि जर तुम्हाला हे कारण देऊन जर तुम्ही माझी हकालपट्टी केलीत तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता। मग त्यावेळेला मला का विचारण्यात नाही आलं? मग बापे तू काय चाललं आहे तुझं, काय? तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना। पण बातमी ही ती दिलेली आहे, ते वर्डिंग नक्की कुणाची आहेत? की रात्री उशिरा बातमी दिलेली आहे। आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो एक मुद्दा आहे की 72 गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा विरोध असूनही मी एक जवळचा सहकारी म्हणून तालुका प्रमुख पद दिलं। मला याचा खुलासा करायचा आहे, जे 72 गावातील प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना एक माझं नम्रतेने विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांची शपथ घ्यावी आणि सांगावं आपल्या पक्ष नेतृत्वाने आपणाजवळ पप्या चव्हाणला तालुका प्रमुख करायचं आहे म्हणून कधी चर्चा केली होती का? मला स्वतःला माहिती नव्हतं, मी कधीही पक्षाकडे मागणी केली नव्हती की मला तालुका प्रमुख करा म्हणून। ज्या दिवशी माझी सामन्यामधून निवड झाली त्या दिवशी मला सकाळी कळलं